नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अलंकारांचा विचार करणार आहोत आणि तुमच्या परीक्षेला जाता जाता अलंकारांचे 2-3 मार्क हे तुम्हाला मिळवायचे आहेत हे नक्की करा। अनन्वय, अपन्नुती, अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास हे 4 अलंकार आपल्याला अभ्यासायचे आहेत। अलंकार म्हणजे काय हो? अलंकार दागिने लक्षात आहेत ना सगळ्यांच्या? घरी तुम्ही बघत असाल की तुमच्या घरच्या स्त्रिया पुरुष कोणीही आपल्याकडे ही परंपरा आहे, सुंदर दिसण्यासाठी अलंकारांचा वापर केला जातो। तसंच आपल्या भाषेमध्ये भाषा सुंदर दिसण्यासाठी अधिक आकर्षक होण्यासाठी अलंकारांचा वापर केला जातो आणि भाषेला सुशोभित केलं जातं। म्हणूनच अगदी साध्या वाक्यांपेक्षा, आपल्या रोजच्या बोलण्याच्या वाक्यांपेक्षा आपल्या पुस्तकांमधली जी वाक्य असतात, वर्णनं असतात, ती आपल्याला अधिक वेगळ्या प्रकारच्या भाषेमधली वाटतात, कारण त्याच्यात अलंकारांचा वापर केलेला असतो। आता उदाहरण देते मी। ती अगदी साधी गरीब मुलगी आहे असं एक वाक्य आहे आणि दुसरं वाक्य आहे ती म्हणजे अगदी गरीब गाय आहे किंवा अगदी गायीसारखी आहे। असं जेव्हा मी म्हणते तेव्हा मला लगेचच या वाक्यामधला फरक जाणवतो, जिथे अलंकाराचा वापर केलेला आहे हे ते दुसरं वाक्य। आता तुम्हाला जे अलंकार अभ्यासाला आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिला अलंकार जो आहे तो आहे अनन्वय अलंकार। इथे उदाहरण दिलेलं आहे बघा। आहे ताजमहल एक जगती, तोच त्याच्या परी, किंवा या आंब्यासारखा गोड आंबा हाच। या दोन्ही उदाहरणांमध्ये उपमेय आणि उपमाने हे आपल्याला ओळखायचं सांगितलेलं आहे। तर पहिलं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये ताजमहल, उपमेय ताजमहल, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आंबा, आणि दोन्ही उदाहरणांमधली उपमानं जी आहेत ती ताजमहल आणि आंबा हीच आहेत। आता उपमेय आणि उपमान म्हणजे काय? तर ज्याला उपमा देतात ते म्हणजे उपमेय। हां, म्हणजे समजा मी तुम्हाला सांगितलं की सुशांत वाघासारखा शूर आहे, असं जर मी तुम्हाला सांगितलं तर त्याच्यामध्ये कोणासारखा? तर वाघासारखा, म्हणून वाघ हे उपमान आहे। आणि कोणाला उपमा दिली आहे वाघाची? तर सुशांतला, आणि त्याच्यामुळे उपमा ज्याला दिली जाते ते म्हणजे उपमेय, आणि ज्याची उपमा देतात ते म्हणजे उपमान। तर लक्षात ठेवायचं, उपमा दिली जाते ते उपमेय आणि ज्याची उपमा देतात ते उपमान। तर अनन्वय अलंकारामध्ये काय होतं? अनन्वय अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे एकच असतं। जेव्हा उपमेयाला कशाचीच उपमा देता येत नाही आणि उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते त्यावेळेला अनन्वय अलंकार होतो। अतुलनीय अशा अर्थाने तो अलंकार आहे, ज्याची तुलनाच होऊ शकत नाही कशाशी। झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हाच, किंवा या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान, आईसारखे दैवत आईच। अशी जी उदाहरणं आहेत याच्यामध्ये एखाद्या गोष्टीची तुलना ही त्याच गोष्टीशी करता येते, त्याच्यापेक्षा जास्त उदाहरण देण्यासारखं असं काही नाहीच आहे। हे जे आपल्याला आढळतं, हा जो गुण आहे तो अलंकार म्हणजे अनन्वय अलंकार। अनन्वय अलंकार हा अर्थालंकार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, उपमेय आणि उपमान। उपमेय हे अद्वितीय असते, त्याला कोणाचीच उपमा लागू शकत नाही, आणि उपमेया समान योग्य, उपमेयाला योग्य असं दुसरं कोणीही मिळत नाही। आता पुढचा जो अलंकार आहे तो आहे अपन्नुती अलंकार। अपन्नुती अलंकारामध्ये काय होतं की जेव्हा उपमेयाचा निषेध करून उपमेय हेच उपमान आहे असं सांगितलं जातं तेव्हा अपन्नुती अलंकार होतो। म्हणजे काय होतं? तर उपमेय जे आहे, उपमेय म्हणजे काय? ज्याला उपमा दिली आहे ते,
तर ज्याला उपमा दिली आहे ते मुळात लपवलंच जातं आणि ज्याची उपमा दिलेली आहे ते सांगितलं जातं. हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, हे वदन चंद्रमा शरदीचाच गमे केवळ. या पहिल्या ओळीमध्ये उपमेय म्हणजे नयन आणि उपमान काय आहे तर कमळाच्या पाकळ्या आहेत. या उदाहरणामध्ये उपमेयाचा निषेध केलेला आहे आणि उपमेय जे आहे ते उपमानच आहे अशा प्रकारे त्याची मांडणी केली जाते. तर हे लक्षात ठेवायचं. अपन्नुती अलंकाराची काही उदाहरणं जे वेळेला येतील तुम्हाला तेव्हा न, नव्हे, नसे, नाही, कशाचे असे प्रकारचे शब्दांचा वापर तिथे येणारच. त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला देते अपन्नुती अलंकाराची. अपन्नुती अलंकारामध्ये ओठ कशाचे, देठची फुलल्या पारिजातकाचे. दुसरं उदाहरण आहे हे हृदय नसे परिस्थंडील धगधगलेले. तिसरं उदाहरण मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढून नाग डोलतो. चौथं उदाहरण हे नव्हे चांदणे ही तर मीरा गाते. पाचवं आहे आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी, नोहेची हाक माते मारी कुणी कुठारी. तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की अपन्नुती अलंकाराची मी आता उदाहरणं तुम्हाला सांगितली. अपन्नुती अलंकाराचं वैशिष्ट्य काय आहे तर अपन्नुती अलंकारामध्ये उपमेयाचा निषेध करून, उपमेय म्हणजे ज्याला उपमा देतात ते, तर ज्याला उपमा दिलेली आहे त्याचा निषेध करून त्याला बाजूला काढून उपमेय हेच उपमान आहे असं सांगितलं जातं तेव्हा अपन्नुती अलंकार होतो. उपमेय म्हणजे ज्याला उपमा देतात ते आणि उपमान म्हणजे ज्याची उपमा देतात ते. तिसरा अलंकार आहे तो आहे अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अगदी सोपा अलंकार समजायला. काय असतं अतिशयोक्तीमध्ये तर प्रत्येक गोष्टीचा अतिरेक. एखादी कल्पना तुम्ही सगळ्यांना सांगताना असं काहीतरी एकदम कुठेतरी एखादा जमावबंदी झाली असेल किंवा काहीतरी आग लागली असेल तर त्याची वर्णनं लोक एकमेकांना सांगत असतात. तुम्ही बघितलं असाल दंगे झाले असतील, वर्णनं एकमेकांना सांगताना लोक काय करतात आणखीन चढवून फुगवून सांगत असतात. तर हे जे आहे जे असंभाव्य आहे, अशक्य आहे अशा गोष्टीसुद्धा सांगितल्या जातात. तर ते सगळं हे अतिशयोक्ती अलंकारामध्ये येतं. एखाद्या गोष्टीचं, प्रसंगाचं, घटनेचं, कल्पनेचं अतिशय फुगवून वर्णन केलेलं असतं सगळ्यांना सांगताना. आणि हे वर्णन कसं असतं तर कल्पनारंजकता अधिक असते त्याच्यामध्ये. असंभाव्य आहे हे आपल्या लक्षातच येतं. म्हणजे अगदी तुम्ही वर्णन ऐकत असता तेव्हाच तुम्हाला लक्षात येत असतं की हे उगीच जास्तीचं सांगितलेलं आहे. पण आपण तो अतिशयोक्ती अलंकार म्हणून जेव्हा बघतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यातलं गोडी कळते किंवा काहीतरी एक वेगळेपण आहे ते आपल्या लक्षात येतं. तर अतिशयोक्ती अलंकाराचं वर्णन करत असताना एखादं वाक्य, आता जसं आपल्याकडे अशी अनेक वाक्य येतात कवितांमधून किंवा एखादं काहीतरी असं खूप सैनिकांचं वर्णन करणारं किंवा तशा प्रकारचं काही वर्णन असतं तेव्हा आपल्याला असं एकदम वीरश्री संचारलेली आहे. वीर मराठे आले गरजत पर्वत सगळे झाले कंपित. तर जणू काही ते वीर मराठे आले आणि सगळे पर्वत असे थरथर कापायला लागले. खरंच असं होतं का हो? नाही. पण ते वर्णन करत असताना ते गांभीर्य दाखवण्यासाठी, ते त्यांची वीरश्री दाखवण्यासाठी अशा प्रकारचं वर्णन तिथे आलेलं आहे. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. आता ही मुंगी आकाशात उडाली आणि तिने सूर्यालाच गिळून टाकलं, होईल का हो असं? नाही. पण ते वर्णन अतिशयोक्ती अलंकारामध्ये आलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं की अतिशयोक्ती अलंकारामध्ये एखाद्या गोष्टीचं अतिव्यापक असं वर्णन होतं आणि असंभाव्यता, कल्पनारंजकता ही अधिक असते. असंभाव्यता म्हणजे काय? जे संभाव्य, जे शक्य नाही आहे, हे होणंच शक्य नाही आहे, अशा प्रकारची उदाहरणं तिथे येतात. तर या प्रकारची उदाहरणं या अतिशयोक्ती अलंकारामध्ये येतात. आता आपल्या पुस्तकामध्ये एक आहे
दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामांजींची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. आता दमडीचं ते तेल, दमडीचं म्हणजे काही पैशांचं, हां, तर ते काही पैशांचं तेल आणलं, त्या तेलामध्ये काय काय झालं या गोष्टी ती अशी सांगते आहे कोणतरी स्त्री. आणि ती कशी सांगते आहे, तर दमडीचं तेल आणलं, त्या काही पैशांचं तेल आणलं, त्यात सासूबाईंचं न्हाणं झालं. हां, केसाला तेल लावून आंघोळ करणं त्याला न्हाणं म्हणायचे. तर सासूबाईंचं न्हाणं झालं, मामांजींची दाढी झाली, मामांजी म्हणजे सासरे बुवा, त्यांची दाढी झाली, भावजींची शेंडी झाली, त्या शेंडीला सुद्धा तेल लावून झालं, उरलेलं जे तेल होतं ते मी झाकून ठेवलं. आणि त्याला कोणाचा पाय लागला, तर लांडोरीचा. आणि लांडोरीचा पाय लागल्यानंतर काय झालं, तर ते वेशीपर्यंत गेलं, म्हणजे गावाचं जिथे अगदी टोक सुरुवात असते वेस, त्या वेशीपर्यंत ते गेलं. आणि गेलं तर गेलं, त्यात काय झालं आणखी, त्याच्यामध्ये उंट पोहू शकला. असं अतिशयोक्तीपूर्ण असं ते वर्णन आहे. आणि हे वर्णन करत असताना या सगळ्या गोष्टी, म्हणजे हे तुम्ही वाचत असताना सुद्धा तुमच्या लक्षात येईल की हे सगळं अशक्य आहे. या अशक्यप्राय अशा असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला इथे आढळतात. तर अतिशयोक्ती अलंकारामध्ये सगळी वर्णनं ही अशा प्रकारचीच असतात. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनूवरी डागला आहे. हां, किंवा काव्य अगोदर झाले, नंतर जग झाले सुंदर, रामायण आधी मग झाला राम जानकीवर. किंवा सचिनने आभाळी चेंडू टोलवला, तो गगनावरी जाऊन ठसला, तोची दिवस जैसा दिसतो चंद्रमा हसला. तर काय आहे, सचिनने असा चेंडू मारला की तो चेंडू अगदी आकाशाला, गगनाला म्हणजे काय, तर आकाशाला जाऊन भिडला. तर अशा प्रकारचं वर्णन जिथे येतं, जिथे अति आहे सगळं हे लक्षात येतं, तिथे अलंकार होतो अतिशयोक्ती. आता जो चौथा प्रकार आहे, हा चौथा अलंकाराचा जो प्रकार आहे तो आहे अर्थांतरन्यास. अर्थांतरन्यासामध्ये काय असतं, तर एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ तिथे शेजारी ठेवला जातो. म्हणजे काय, तर एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे घेऊन जातो आणि सर्वसामान्य सिद्धांत याच्यामध्ये मांडला जातो. आता हा सर्वसाधारण सिद्धांत म्हणजे काय आहे, एखाद्या साध्या उदाहरणावरून मी तुम्हाला सांगू शकते. हां, तर अर्थांतर म्हणजे काय, तर दुसरा अर्थ, आणि न्यास याचा अर्थ शेजारी ठेवणे. तर एखादा दुसरा अर्थ नेऊन शेजारी ठेवणे हा त्याचा खरं सरळ अर्थ झाला. आता दुष्ट माणसाला कितीही उपदेश केला तरी त्याला काहीही फरक पडत नाही, बरोबर, हे तुम्ही ऐकलं असेल. तर ह्याच्यासाठी आपण काय वापरतो, आपण आपल्या अनेक म्हणी किंवा वाक्प्रचार किंवा अशा प्रकारच्या शब्दयोजनेमधून हा अलंकार नेहमी वापरत असतो. हां, सापाला दूध पाजलं तरी काही उपयोग नाही. म्हणजे काय, तर म्हणजे एखाद्याला आपण एखाद्या माणसाची वृत्तीच जर वाईट असेल तर त्याला तुम्ही कितीही चांगलं वागा त्याच्याशी किंवा त्याच्याचं कितीही भलं करण्याचा प्रयत्न करा, पण उपयोग होणार नाही. कुत्र्याची शेपटी नळीत घातली तरी ती वाकडीच. हां, अशा प्रकारचं वाक्य आपल्याला एक दिलेलं आहे की बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल, श्वानपुष्प नलिकेत घातले होईना सरल. म्हणजे कोणत्याही दुष्ट माणसाला, याचा अर्थ साप, किंवा सापाला म्हणजे त्याला कोणत्याही माणसाला तुम्ही उपदेश केलात दुष्ट माणसाला तर तो तुमचा ऐकणार नाही. तसंच काय आहे, तर सापाला तुम्ही पाजलेलं दूध आहे त्याचं विषच होणार आहे त्याच्या शरीरामध्ये. किंवा कुत्र्याचं शेपूट हे नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडंच राहणार आहे. तदितर खग भेणे वेगाळले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पाशी नसेतो, कठीण समयी येता कोण कामासी येतो. म्हणजे त्याच्यानंतर आणखीन काही उदाहरणांमध्ये, होई जरी सतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग. अत्युच्चपदी थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा. ठीक आहे. किंवा जातीच्या सुंदरा काहीही शोभते,
जे सुंदर असतात जातीचे त्यांना काहीही शोभतं, काहीही चांगलंच दिसतं. किंवा फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात तरू डुले, तेज जळे बघत ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही न खरी. अर्थांतर न्यासाचं हे उदाहरण आहे. त्याच्यानंतर आहे अनंत मरणे अधि मरावी, स्वातंत्र्याची आस धरावी, मारील मरणची मरणाभावी, मग चिरंजीवपण ये बघते. तर ही काही उदाहरणं तुम्हाला इथे दिलेली आहेत अर्थांतर न्यासाची. आणि अर्थांतर न्यास हा एक अतिशय सोपे अलंकार आहेत आपल्याला. खरं तर अलंकाराचा जी वैशिष्ट्य आहेत ही वैशिष्ट्य तुम्ही नीट लक्षात घेतलीत तर अलंकाराचा प्रश्न तुमचा कधीही चुकणार नाही. मी उपमेय म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, तर उपमेय याचा अर्थ ज्याला उपमा देतात ते. आणि उपमान म्हणजे ज्याची उपमा देतात ते. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, सविता गाईसारखी गरीब आहे असं जर वाक्य असेल तर सविताला उपमा दिलेली आहे, त्याच्यामुळे सविता हे उपमेय. आणि कशाची उपमा दिली आहे तर गायीची दिली आहे, म्हणून गाय हे उपमान आहे. आता इथे उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये आहे. सागरासारखा गंभीर सागरच हे अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे. सागरासारखा गंभीर सागरच. अनन्वय अलंकार म्हणजे काय, तर त्याला कोणाचीच उपमा लागू पडत नाही. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. त्याच्यानंतर पुढचं आहे या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान. हे अलंकार अपन्नुती अलंकाराचं उदाहरण आहे. अपन्नुतीमध्ये काय होतं तर उपमेयाचा निषेध केला जातो. उपमेय असूनही ते उपमेय नाही, उपमानच आहे असं सांगितलं जातं. त्याच्यानंतर पुढचा जो पुढे आहे न हा अधर तोंडाले नव्हते दात की हे हिरे. आता हे जे आहे हे अपन्नुती अलंकाराचं उदाहरण आहे. पुन्हा याच्यामध्ये उपमेयाचा निषेध केलेला आहे आणि उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे अशा प्रकारे या वाक्यातून सांगितलेलं आहे. पाचवं जे आहे ते आहे अनंत मरणे आधी मरावी, स्वातंत्र्याची आस धरावी, मारील मरणची मरणाभावी, मग चिरंजीवपण ये बघते. आता हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये अर्थांतर न्यास आहे. अर्थांतर न्यासाचं वैशिष्ट्य मी काय सांगितलं होतं तर विशेष उदाहरणावरून एखादा सामान्य सिद्धांत सांगितला जातो आणि सामान्य विधानाच्या समानार्थ विशेष उदाहरण दिलं जातं. म्हणजे सामान्य सिद्धांत म्हणजे काय, जसं आपण कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडंच. म्हणजे कोणाचं काही जण अशी असतात की त्यांना आपण कितीही मदत केली तरी ते जसं वागायचं तसंच वागणार. तर अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याकडे दिलेली आहेत. तुम्हाला यापैकी कोणतंही उदाहरण आलं तरी लक्षात ठेवायचं, चांगलं व्यवस्थित लिहायचं. 6वं आहे मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. कसलं उदाहरण आहे हे, एक मुंगी आहे ती आकाशात उडाली आहे आणि तिने सूर्याला गिळले. शक्य आहे का, अजिबात शक्य नाही आहे. अशक्य असंभाव्य कुठे आलं अतिशयोक्ती अलंकारामध्ये. तर लक्षात ठेवायचं की हे अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. फूल गळे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात तरुडुले, तेज जळे बघ ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही न खरी. हे कशाचं उदाहरण आहे तर अर्थांतर न्यासाचं. अर्थांतर न्यासाचं वैशिष्ट्य विशिष्ट उदाहरणावरून सामान्य सिद्धांत सांगितला जातो आणि सामान्य विधानाच्या समानार्थ विशेष उदाहरणं दिली जातात. म्हणजे सामान्य जी उदाहरणं आहेत ती समजावून सांगण्यासाठी विशिष्ट उदाहरणं दिली जातात. आता ह्या लक्षात ठेवा तुम्ही की या प्रकारचे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला वाक्य जरी आली तरी तुम्हाला अलंकार ओळखता आला पाहिजे आणि हा अलंकार ओळखत असताना उपमेय उपमान याकडे नीट लक्ष द्यायचं आहे तुम्ही. कर्णासारखा दानशूर कर्णच अशा प्रकारचं जेव्हा वाक्य आहे तर कर्णासारखा दानशूर म्हणजे उपमेय कर्ण आहे आणि उपमान हे सुद्धा कर्णच आहे. कर्णासारखा दानशूर कर्ण याच्यामध्ये उपमेय सुद्धा कर्ण आणि उपमान सुद्धा कर्ण. कोणाशीच त्याची तुलना होऊ शकत नाही हेच इथे मांडायचं आहे. कोणाशीही तुलना होऊ शकत नाही अशा प्रकारचं हे वाक्य आहे. हे कशाचं उदाहरण आहे
तर अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे कर्णासारखा दानशूर, म्हणजे कर्णापेक्षा जास्त दान करणारं कोणी नाहीच आहे, म्हणून उपमेय सुद्धा कर्ण आणि उपमान सुद्धा कर्ण. आता उपमेयामध्ये काय म्हणायचं त्यांना की दानशूरत्व जे आहे किंवा एखाद्याला मदत करण्याची जी वृत्ती आहे ती कर्णामध्ये जशी आहे दान करण्याची वृत्ती, तसं दान करण्याची वृत्ती इतर कोणातच नाही. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण जे आहे ते काय आहे, हे हे नभोमंडल वारी राशी आकाश न तारका फेनची हा तळाशी. आता याच्यामध्ये पहिल्या ओळीमध्ये उपमेय काय आहे, तर पहिल्या ओळीमधलं उपमेय म्हणजे नभोमंडल म्हणजेच आकाश, नभोमंडल, आणि दुसरं जे उपमान आहे ते आहे आकाशच. हां, तर नभोमंडल हे उपमेय आणि उपमान आहे आकाश, आणि दुसऱ्या ओळीमध्ये उपमेय आहे तारका. दुसऱ्या ओळीमध्ये हे तारका फेनची हा तळाशी, याच्यामध्ये तारका हे उपमेय आहे आणि उपमान सुद्धा तारका हेच आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आता पुढे तुम्हाला उदाहरण, सामान्य सिद्धांत आणि विशिष्ट गोष्टी असं दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये कविता दिलेली आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, सूर्य तळपतील चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील, होईल काही का अंतराय. जन पळभर म्हणतील हाय हाय. याच्यामधून सामान्य सिद्धांत काय आहे, तर आपण जगातून गेल्यानंतर थोडासा वेळ आपल्या अवतीभोवतीची माणसं, आपले मित्रमैत्रिणी हळहळतील, वाईट वाटेल, साहजिक आहे. पण निसर्ग चक्र मात्र तसंच चालू राहणार आहे. आपण गेलो तरी सगळं चक्र हे तसंच चालू राहतं. आणि विशेष गोष्ट काय ह्याच्यामध्ये आहे, तर आपल्या जाण्याने काहीही बिघडत नाही. विश्वचक्रामध्ये तसंच चक्र चालतं, त्यात काहीही फरक पडत नाही. पुढचं उदाहरण आहे, त्याच्यामध्ये लिहिलं आहे, सखे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसुनी खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय. सामान्य सिद्धांत काय आहे की आपण गेल्यानंतर नातेवाईक जरी थोडेसे दुःखी झाले तरी लगेच थोड्या दिवसांनी आपापल्या कामाला सगळेजण लागतात. असं कोणीही नाही आहे जे सगळं सोडून बसून राहतं. हां, तर याच्यातून काय विशेष गोष्ट जाणवते की माणूस गेल्यानंतर कुणाचा काहीही फरक पडत नाही कुणाच्या आयुष्यामध्ये. तात्पुरतं सगळ्यांना दुःख होतं, परंतु हे जे चक्र आहे, जे जीवनचक्र आहे, ते जीवनचक्र मात्र चालू राहतं. तर कवी भारत आंबेंची एक खूप चांगली कविता आहे ही. आणि